हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पनीरची भाजी। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, कांदा, टोमॅटो, लसूण आणि तेजपत्ता असं थोडंसं काय मी मसाला वाटून घेतलेला आहे। आणि हो, आता कढईमध्ये गरमा 2-3 मापडे मी तेल टाकलेलं आहे मैत्रिणींनो। मी पनीर हे जे आहे ना, ते अगोदरच थोडंसं फ्राय करून घेऊन त्याला गरम पाण्यामध्ये मी सोक केलेले होते। आणि आता फोडणीसाठी मी तेल टाकलेलं आहे, त्यात जिरे टाकले, तेजपत्र टाकलेलं आहे आणि ही जी आपण पेस्ट करून घेतली होती कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण याची, ती मी त्याच्यात ॲड करत आहे मैत्रिणींनो। हो, खूप सुंदर आणि स्वादिष्ट भाजी होते आणि झटपट होणारी ही भाजी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो। हो, आणि आता याला मंद आचेवरती आपल्याला काय छान असं तेल सुटेपर्यंत हा सगळा मसाला आपला जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। हो, किती अद्भुत सुंदर दिसत आहे, पहा ना, किती असं डिलिशियस वाटतंय ना ते खाण्यासाठी। तर हो मैत्रिणींनो, आणि माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मी सुगरण सोनिया। पहा, आता आपला मसाला खूप एकदम उत्तम रीतीने भाजला गेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी बाकीचे मसाले ॲड करत आहे। त्यात मी मीठ टाकले आणि लाल तिखट टाकत आहे, मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त हे करू शकता मैत्रिणींनो। पहा किती सुंदर दिसत आहे ना आपली फोडणी आता जी तयार झाली, छान दिसत आहे। त्याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ते पाणी याच्यासाठी की ते मसाला आपला व्यवस्थितरित्या बॉईल व्हावा, शिजावा, कारण ते बुडाला लागू नये, जळू नये, यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केले। आणि आता हे जे मी पहिलेच फ्राय करून ठेवलेले जे पनीर होतं ना मैत्रिणींनो, ते मी त्याच्यामध्ये आता काय केलं, ॲड केलेलं आहे। हा किती छान आणि झटपट होणारी भाजी आहे, खूप कमी वेळेमध्ये होते आणि खायला एकदम सुंदर लागते मैत्रिणींनो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्हाला ही भाजी कशी वाटली। ही भाजी ना एकदम सुंदर चविष्ट झालेली आहे, पूर्ण घरामध्ये याचा सुगंध दरवळत आहे मैत्रिणींनो। आणि ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही छान लागते। पण मी आता गरमागरम चपाती बनवलेली आहे आणि आता ही मी भाजी सर्व करत आहे। मी तुम्हाला ही भाजीचा रिव्ह्यू पण दाखवणार आहे, तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा। आणि खूप अद्भुत सुंदर आणि कमी वेळेमध्ये ही होणारी भाजी आहे, तर नक्की तुम्ही ट्राय करा। परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। थँक्यू सो मच।